माळशिरस तालुक्यामधील पश्चिम भागातील 22 गावे नीरा देवधर प्रकल्पाच्या अंतर्गत येतात। 30 वर्षापूर्वी नीरा देवधरचं धरण बांधलं, पण या माळशिरस तालुक्यामध्ये अजून आज तागायत पाणी आलं नाही। गेली अनेक वर्ष गोडस्वप्न आम्ही किंवा या 22 गावामधील लोक पाहतायत। या दुष्काळामध्ये पिढ्यानपिढ्या देशोधडीला ही लोक लागली, गावं सोडून गेली आणि मी आमदार म्हणून या लोकांना सगळ्यांना एकत्रित करणं आणि त्यांच्यामध्ये जीव ओतणं, त्यांची हाक सरकारपर्यंत पोहोचवणं या उद्देशानं उद्याच्या 23 तारखेपासून 29 तारखेपर्यंत 6 दिवस शिंगोर्णीपासून ते शिखर शिंगणापूरपर्यंत पायी यात्रा काढतोय। या यात्रेच्या माध्यमातून प्रबोधन करणे, सरकारला जाग आणणे हे उद्देश आहेत। याचबरोबर शिखर शिंगणापूर ते शिंगोर्णी अशी मानवी साखळी एक 100 किलोमीटर अंतराची अशाही पद्धतीचं या राज्यातलं एक वेगळेपणाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करतोय। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग यावी, आमच्या तालुक्याचं एकच टेंडर काढावं हा उद्देश आहे आणि या उद्देशानं अनेक प्रकल्पांना सरकारनं 30-40 हजार कोटी रुपये दिले आणि आमच्या प्रकल्पासाठी मात्र 1,500-2 हजार कोटी रुपये सरकार देत नाही। ही आमच्यासाठी शोकांतिका आहे आणि म्हणून या तालुक्याचा आमदार म्हणून मला यामध्ये जीव ओतायचा आहे, या लोकांचा आक्रोश सरकारपर्यंत मांडायचा आहे आणि त्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे। रोज किती किलोमीटरचा प्रवास आहे? रोज 18 ते 20 किलोमीटरचा साधारण ते प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये 3 ते 4 गावं येणार आहेत। त्यामध्ये आमच्या सभा होतील, बैठका होतील, चर्चा होतील, बांधावर जाऊ, सामान्य माणसाला एकत्र करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।